या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। रोहित माझा मुलगा आहे, त्याचा 22 वय चालू आहे सध्याला। आता पुढच्या महिन्यात 22 पूर्ण होते, त्याला 23 लागते। त्याने घरात भांडण करून बाहेर गेलं साहेब। तिने असं करता म्हणून मला माहित नव्हतं। तो टेन्शन मध्ये होता की माझे सगळे आई वडील नाहीये। नाही, आमच्याकडे प्रूफ आहे ना, आमच्याकडे प्रूफ आहे। शाळा दाखला आहे, रेशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे। सोलापूर शहरात अश्विनी आणि रोहित या दोघांनी एकाच स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे। या प्रकरणात रोहितच्या आई वडिलांनी मोठे खुलासे केले असून रोहितच्या मानसिक तणावामागील कारण आणि त्याच्या लग्नासंदर्भातील शंकांवर स्पष्टीकरण दिलं आहे। या आत्महत्येमागील भावनिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी आता समोर येत आहे। सोलापूरच्या कर्णिक नगर परिसरात गुरुवारी 23 वर्षीय अश्विनी आणि 23 वर्षीय रोहित यांनी एकाच स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेने संपूर्ण शहर हादरलं। पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी आणि शिट्टी सापडली असून तपास सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार अश्विनी नैराश्याच्या गर्तेत होती, तर रोहित कुटुंबातील काही गोपनीय भावनिक माहितीमुळे तणावात होता। रोहितच्या मानसिक तणावामागील कारण आता समोर आलं आहे। रोहितच्या मित्रांनी पोलिसांना सांगितलं की रोहित हा मैत्रीला जागणारा आणि संवेदनशील स्वभावाचा होता। काही काळापूर्वी एका वृद्ध महिलेने त्याला सांगितलं होतं की तुझे आई वडील हे खरे आई वडील नाहीत। या धक्कादायक माहितीमुळे रोहित खचला। तेव्हापासून त्याने अश्विनीला आई संबोधायला सुरुवात केली। दोघांमध्ये बहीण भावाचं नातं निर्माण झालं होतं। गुरुवारी दोघेही कर्णिक नगरातील घरात एकमेकांच्या दुःखात रडले। आई समान अश्विनी आत्महत्या करणार असेल तर मी जगून काय करू, असा निर्णय रोहितने घेतला आणि त्यानेही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। या प्रकरणात रोहितच्या लग्नासंदर्भातही शंका निर्माण झाली होती। रोहित हा गाडे यांच्या गाडीवरती चालक म्हणून काम करत होता। गाडे यांनी पोलिसांना सांगितलं की रोहितचं लग्न झालं असून त्याला एक मुलगा आहे। मात्र रोहितच्या आई वडिलांनी याचा स्पष्ट इन्कार केला। त्यांचं म्हणणं की रोहितचं लग्न झालंच नव्हतं, ही माहिती खोटी आहे। याशिवाय रोहितच्या आई वडिलांनी रोहितचा मित्र आदित्य आणि घरमालकांवर गंभीर आरोप केले आहेत। या प्रकरणाचा बारकाईने तपास सुरू असून घटनास्थळी सापडलेली चिठ्ठी आणि इतर पुराव्यांचा अभ्यास करून आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्यासाठी सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे। या प्रकरणात आई वडिलांनी अधिक माहिती माध्यमांशी बोलताना दिली। डेथ झालेली आहे अशी चर्चा सुरू आहे की रोहित हा त्याचे सख्खे आई वडील नाहीयेत म्हणून हा टोकाचा पाऊल उचललेला आहे। तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? रोहित माझा मुलगा आहे, त्याचा 22 वय चालू आहे सध्याला। आता पुढच्या महिन्यात 22 पूर्ण होते, त्याला 23 लागते। त्याने घरात भांडण करून बाहेर गेलं साहेब। तिने असं करता म्हणून मला माहित नव्हतं। त्याच्या वडिलाला पण मारहाण करून त्याने हाकलला होता। माझा मुलगा माझ्या जवळ आहे म्हणून मी ठेवून घेतले, त्याच्या बापाला मी घेतले नव्हते बाबा। त्याने गाडीवर किल्ल्यावर कामाला मी गेलते। त्याने रोहितला कशाचं टेन्शन होतं म्हणून हा टोकाचा पाऊल उचलला? कशाचं माहित नाही साहेब। त्याने काय सांगतच नव्हतं आम्हाला घरात। कशाचं ते पोरीचं मॅटर आहे म्हणून सांगितलं नाही। दोस्त मला असं केलं म्हणून काहीच सांगितलं नाही ते आम्हाला। ते रोहित आणि त्या जे अश्विनी आहे मयत, हे भाऊ बहीण होते। त्यांची ओळख कशी काय झाली? तुम्हाला काय माहिती होतं? रोहित सांगितलं होतं? काही माहित नाही साहेब। ते मला आदित्यच्या बायको आहे म्हणून एवढं सांगितलं होतं मला त्यांनी। कोण रोहित काय सांगितलं होतं? आदित्यच्या बायको आहे त्याने। आदित्यची बायको आहे? बायको आहे त्याने, करून घेणार आहे, लव्ह मॅरेज आहे त्याने म्हणून सांगितलं होतं आम्हाला। अच्छा, रोहितची आणि त्या अश्विनीची ओळख कशी झाली होती? कधी? शाळेत नाहीत म्हणून त्याने समजेजण एका शाळेत शिकलेले काडे हायस्कूल मध्ये होते समजेजण शाळेत। त्याच्यामुळे त्यांची तेवढं दोस्ती होतं। सध्या प्रश्न असा उपस्थित होतोय की रोहित जो आहे, माझ्या जे आई वडील आहे तो सख्खे नाहीयेत, त्याच्यामुळे तो टेन्शन मध्ये होता असं त्या चिठ्ठीमध्ये म्हणजे अशी चर्चा चालू आहे। नेमकं काय आहे प्रकरण? मी तिची आई आहे साहेब। तिची आई कुठली आहे? दुसरी आम्हाला आणून दाखवा, मी मान आहे म्हणून सांगते। मी आहे बाप, आई बाप मी आहे की? तिचं दाखला दाखवते साहेब। भीमाशंकर हनुमंत टणकेदार म्हणून तिच्या आधार कार्डवर नाही नाव नाही का? तुम्ही दाखवू शकता का? हा, दाखवू शकतो। भीमाशंकर हनुमंत टणकेदार बोलतो। माझा पोरगा गाडीवर, रोहित टणकेदार गाडीवर कामाला जात होतं। तिथं येता कामाला जात होतं। मग तिने अचानक ते दुधाच्या गाडीवर कामाला जाताना त्याने जो गेला, आज येईल उद्या येईल म्हणून आम्ही गप बसलो। तिने काय आलं नाही।
ते कुठं ते मालकाचं घर आहे म्हणून तिथं गेलं त्यांनी. गेल्यावर त्यांनी डायरेक्ट आम्हाला असा आपला डिपार्टमेंट आम्हाला फोन केले असा रोहित पाशी घेऊन घेतलं म्हणून. मी बी किनारी काम करतो, मी बी गाडीवरच लाईनवरच आहे. मला बोलायला मी ताबडतोब पळून आलो. आपला MIDC पोलीस चौकीला आलो. MIDC पोलीस चौकीमध्ये विचारले आम्ही, समजा काय असलं नवरा बायको आम्ही सांगितलं. सांगितलं मग तिथून साहेब म्हणले तुम्ही जावा. काका विषय हा येतोय की रोहित जो आत्महत्या केलेला आहे तो टेन्शन मध्ये होता की माझे सगळे आई वडील नाहीये. नाही येत आमच्याकडे प्रूफ आहे ना, आमच्याकडे प्रूफ आहे. शाळा दाखला आहे, रेशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, हे आधार कार्ड आहे. रोहित याच्यामध्ये रोहितचं नाव कुठे आहे? ऋग्वेद आहे. हा ऋग्वेद आहे, ऋग्वेद. ऋग्वेद नाव रोहित आहे का ऋग्वेद आहे? ऋग्वेद म्हणत होते. याच्या आधार कार्डवरती रोहित आहे. रोहित आहे, समजा जण ऋग्वेद म्हणून बोलत होते. नाही, रेशन कार्डवरती नाव वेगळं आहे ना ऋग्वेद, आणि इथं रोहित आहे. हा, मग असं का चेंज? ते नाव बोलवताना असं रोहित काय ना ऋग्वेद म्हणून बोलत होते. हा, मग चर्चा अशी का चालू आहे? काय चालू आहे चर्चा की आई बाप खरे नाहीत म्हणून मी टोकाचं पाऊल उचललं? कोण म्हणले ती हा. चर्चा चालू आहे? कोण म्हणले ते आई बाप नाही म्हणून? हा. प्रूफ अजून काय बोल तुम्हाला? 2001 मध्ये आपला हे शाळेचा दाखला जन्म मोठं फॅमिली आमचं काय. ठीक. मग कशाच्या तणावामध्ये तो होता? काय भांडण वगैरे झाले होते का तुमच्या? नाही, आम्ही तर लाईनवर चालत होतो. ते घरात आहे म्हणून आम्ही आमच्या याच्यावर जात होतो. त्या मित्रांबाबत आपल्याला काय माहिती आहे? काय माहिती असलं तर आम्ही काय तर तुम्हाला सांगितलं असतो ना. आम्हाला त्यांच्या मित्राबरोबर काही बी माहिती नाही ना. माहिती असलं तर आम्ही जाऊन साहेबा लोकांना सांगितलं होतं. आता जी मयत मुलगी आहे अश्विनी आणि आपला जो मुलगा आहे रोहित, यांच्या नात्याबद्दल तुम्हाला कधी बोललो होता का? नाही. काय त्यांचा आता हे काय बाहेर काय पडलं तेव्हा कळलं आम्हाला. तेव्हा कळलं. याचं पहिला आम्हाला काही बी माहिती नव्हतं. आणि रूपा भवानी मध्ये तिथे 6 मित्रांची बैठक झाली होती. काय ते त्या संदर्भात ते काही बी माहिती नाही आम्हाला. मग हा कशाबद्दल हा टोकाचं पाऊल उचललं? काय माहिती आहे ते आम्हाला? माहिती असलं तर तुम्हाला काय तर न्यूजवर सांगतो ना. आम्हाला काही बी माहिती नाही ना. कधी बोलणं झालं होतं? काय बोलणं झालं शेवटी? बघा, मी गुरुवारी इथं आलो, 3:30 वाजता आलो. मी चाललो होतो मोहोळला. असं मला फोन आला. आमच्या लखन कोळी फोन केला, मामा असं तुझा पोरगा पाशी घेतला. त्याच्यावर विश्वास नाही. हे जाऊ दे म्हणलो. आमची बहीण पण म्हणली असं झालं म्हणून. मग तेव्हा डिपार्टमेंट आम्हाला फोन केले, कुठला MIDC पोलीस चौकीवाला, असा रोहित ठणकेदार आत्महत्या करून घेतला म्हणून. मग आम्ही फोन करून घरात सांगितलं असं झालं, पहिला बघा म्हणून. यांनी पळत तिकडे गेल्यावर यांना तिथं चौकीमध्ये बोलवले. ते मी बी डायरेक्ट चौकीला गेलो. चौकीचं समजा साहेब लोक ते हे विचारून आम्हाला काय केलं, जावं म्हणले. त्यांना इकडं पाठवलं. मी शिवला गेलो. शिवमध्ये गेलं. पोरगा कुठं म्हणला, हात नेली ते. आता काय भेटायचं होत नाही तुम्हाला, उद्या येऊन तुम्ही भेटू शकता म्हणले. सुधाकर शिवशरण बेडसूर आहे. आणि ते पोरगी आणि ते पोरगा बहीण भावासारखी आम्हाला माहिती आहे. कारण आम्ही ते या पोराची आम्ही इंस्टा स्टोरी बघतो. आणि कित्येक वेळा तर पोरगा आणि पोरा टिटू शकतो की माझी बहीण किंवा माझे, तुम्ही आता इंस्टा ID चेक करू शकता. त्याच्यावर बहिणीचंच पोस्ट आहे आणि ते पोरगा त्याला बहीण मानताय असं आम्हाला माहिती आहे. आम्ही तर समक्ष पोरला कधी बघितलं नाही, काय नाही. असं स्टोरी बघताना सांगितलेली गोष्ट आहे. रोहितच्या आयडीवर कोणकोणते व्हिडिओ येत होते? म्हणजे कसले व्हिडिओ टाकत होते? कसले म्हणजे फक्त बहिणीचे एक व्हिडिओ येते ते आणि स्वतःचे फोटो, तेवढं बघितलो आम्ही. काय जास्त बघितलं नाही. पोरीचे ते बहीण म्हणे एकदा म्हणजे 5-6 वेळा बघितलो आम्ही. आणि बाकीचे रोहित त्याचे फोटो येणार. ते 6 मित्रांचं काय ग्रुप होतं? 6 मित्र आम्हाला मित्राच्या बाहेरचे माहित नाही. ते जी मित्र आहे ते आम्हाला आमच्या शाळेतील 6 मित्र होते. त्या शाळेतलं वगैरे काय माहिती नाही. रोहित आपल्यासोबत कसा होता? लास्ट बोलणं कधी झालं होतं? रोहितचं तर लास्ट बोलणं माझ्या संघ तर बघा आता 5 दिवस झाले, 15 ते महिना दिवसांनी आम्हाला काय तर रेग्युलर भेटल्यावर बोलणार, तेवढंच माहिती आहे. त्यांनी बाहेरचं त्याचे मित्र
त्याच्या बाहेरचं काय आहे ते आम्हाला माहिती नाही. एक मित्र म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय कारण असेल? कारण वगैरे त्यालाच माहिती आहे, पण ते पोरगा आणि पोरगी बहीण भाऊ आहेत ते एवढं आम्हाला माहिती आहे. नाही, एकत्र अश्विनी आणि रोहित हा एकत्र मिळून हातामध्ये हात घालून ते फाशी घेतलेली आहे, ते आम्हाला माहिती आहे. माहिती नाही. आम्ही त्या स्पॉटवर आम्ही गेलो नाही. आम्हाला फोन आला बाबा, नंतर आम्ही शिवीला गेलो. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर तिथं काय झालंय ते आम्हाला काय माहित नाही. फक्त आमची काय मानसिक टेन्शन म्हणजे नाही टेन्शन वगैरे त्याला तर काही नव्हतं. त्यांनी कधी बी हसत खेळतच राहणार, हसतच राहणार किंवा बोलत बिलत असं कॉमन मध्ये. एक मित्र म्हणून काय वाटतं, काय काय कारण असू शकतं? आता कारण ते आता तुम्हीच करावं लागतं. आम्हाला तर कुठं माहिती आहे कारण बाबा. पोलिस करतील की पुढचे काम. पोलिसांना काय तर माहिती भेटली की पोलिस सांगतील बाबा आम्हाला या कारणावर मेलंय, या कारणाने गेलंय, आम्हाला सांगेल. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.